घरगुती आणि व्यावसायिक अडचणी दूर करण्याचा आमिष दाखवून एका भोंदूबाबानं महिलेची 4.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. बारामतीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी भोंदूबाबा मौलाना अब्दुल हलीम शेख याच्यासह त्याची पत्नी शमीम शेख हिच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायदा, फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. त्यांनी पीडित यांच्याशी संवाद साधलाय. महिलेची फसवणूक एका बारामतीमधल्या मौलानाकडून खरं तर करण्यात आली. हा परप्रांतीय मौलाना बारामतीमध्ये येऊन राहतो आणि अशाच गोरगरीब लोकांना तो त्याच्या जाळ्यात ओढतो आणि त्यांच्याकडून पैसे लुटतो. आपल्यासोबत स्वतः तक्रारदार आहेत. ते माझ्या मैत्रिणींनी माझ्या मम्मीला सांगितलेलं, माझ्या आईला, की एक आपण असा आहे व्यक्ती की आपण त्याच्याकडे गेलं तर सगळे सोल्युशन मिळतील. तर त्यांचं ते मौलाना अब्दुल हलीम तर निकुंज पार्कला राहतात, फलटण रोडला. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी बरेच पर्याय उपाय सांगितले आम्हाला करायला. अघोरी उपाय हो, म्हणजे बऱ्यापैकी उतारे होत असायचे ते त्याच पद्धतीचे असतात ना, की रात्री केले जातात ते अघोरीमध्येच येतात ना. तर त्याच्यामध्ये पण याच्यातनं काय झालं की त्यांचं PhD होल्डर असल्यामुळे आयुर्वेदिक ते औषधं पण देतात. पण मम्मीला मग हेल्थचे प्रॉब्लेम होते, तर मग त्या संदर्भात पण आम्ही त्यांना बोलत, त्यांनी PhD असल्यामुळं तर त्याचं तर काहीच आम्हाला त्या औषधांचा इफेक्ट पडलेला नाही. ऍक्च्युली ते करताना दुआ पण दवा पण असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये ते करताना म्हटलं म्हणजे बॉडी टच वगैरे व्हायचं आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात यायचं की हे बॅड टच आहेत म्हणून. मग आम्ही नंतर ते माझ्या लक्षात, मी आईशी पण बोलली ही गोष्ट. तर मग 1-1.5 वर्षांनी मग जेव्हा लक्षात आलं त्या दिवशी त्याच्या 1-2 वेळेस गेलो. नंतर मग आम्ही बंदच केलं, कारण की म्हटलं जे काही होईल ते आपल्या नशिबाने. अशा बंधुबाबांवरती ना जे काही म्हणजे आमच्यासारखे फसलेले आहेत ते इन फ्युचर फसू नये म्हणून त्यासाठी GR पण निघावा गव्हर्नमेंटचा आणि त्याच्यासाठी कडक कारवाई असावी. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. मुलीच्या लग्नाचा विषय होता. त्याच्या संदर्भात ते म्हणाले की आपण तिथं गेलो. बंगाली विद्या करणारा माणूस आहे आणि त्याचं नाव आहे मौलाना अब्दुल हमीद. तर त्याच्याकडे गेल्यावर सगळेच प्रश्न सुटतील अशा हेतूने मी आणि माझी मुलगी आणि नंतर मग मी माझ्या परिवारातल्या 2 मुली, माझे जावई ह्यांना घेऊन गेले. मी मानसिक त्रास मला तर झालाच, पण आर्थिक पण त्रास झाला. 20, 22, 16, 18 असे पैसे घ्यायचे. कधी कधी म्हणायचे की हे अंगठी घाला, त्या अंगठीमध्ये मी कुराणचं काय तुम्हाला लिहून देतोय ते त्याच्यामध्ये टाका. त्याच्यात खडे द्यायचे, ते खड्यांचे पैसे वेगळेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.